कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आपण मी हाऊसवाईफ आहे सर. गरबा गरबा क्वीन आहे सर. माझ्या लग्नाला 3.5 वर्ष झाले आणि आमचं लग्न असं झालं की आम्ही एकाच म्हणजे एरियामध्ये राहायचो, एकाच शाळेत म्हणजे शिकत होतो. सिनियर होते ते आणि मला काहीच माहिती नाही. लग्नात मला पाहायला आले तेव्हा मला माहिती पडलं हे माझ्याच शाळेत आहे, माझ्याच एरियामध्ये राहतात. आणि आताही मला चिडवतात की तुझं लव्ह मॅरेज आहे का. आहे. माझ्या लग्नाला 3 वर्ष झालेले. ॲक्च्युली कोविडमध्ये लग्न झालेलं आणि खूप फारसा वेळ भेटला नाही आम्हाला. एका आठवड्यामध्ये लग्न मीच पक्क वगैरे झालं, बघणं वगैरे. कारण 2 महिन्यानंतर लॉकडाऊनमध्ये. हां, लॉकडाऊनमध्येच, कोविडमध्ये. त्यामुळे बाहेर फिरता आला नाही आणि कोविडमध्येच लग्न झालं, ते पण लपूट की मॉर्निंगला जायचं हॉलमध्ये न दिसता, पोलिसांनी पकडायला नको, वरून कोविडमध्येच लग्न झालेलं 100 त्यांनी वरात काढली. नमस्कार. माझं लग्न अरेंज मॅरेजच आहे. तसं तर माझं लग्न लवकर झालं, म्हणजे 16 वर्ष झालीत माझ्या लग्नाला. हां. आणि ते आधी बघायला मी नाहीच म्हणायचे, कारण मी लहान, म्हणजे माझी एज मला असं वाटत होतं की आणखी 2-3 वर्षांनी झालं पाहिजे. पण ते परत 2 वर्षांनी परत आले. ते चालेल. ते थांबूनच होते की काय घरात थांबलेच होते. माझ्या वडिलांनी बघितलं की सगळं व्यवस्थित तर आहे, का बरं नाही म्हणते, असं करत झालं आमचं लग्न. काय करतात ते? प्रकाशनाचा व्यवसाय आहे. प्रकाशनाचा. अरे वा. नमस्कार. माझं अरेंज मॅरेज आहे आणि ते म्हणजे मला बघायला आले तेव्हा मलाही माहिती नव्हतं की ते बघायला येणार आहे. सकाळला मॉर्निंगला कोणीतरी येऊन गेलं की मुलगी बघायचा कार्यक्रम ठेवायचा आहे. हा ठीक आहे, ठेवायचं आहे. ते बघून गेले. तेव्हा मी म्हणजे तयार सुद्धा नव्हते, पण आम्हाला अशीच मुलगी बघायची आहे जी तयार नाही आहे. ठीक आहे. नंतर संध्याकाळला दुपारला हे आले आणि 8 दिवसांनी बस त्यांनी टीका लावण्याचा प्रोग्राम केला आणि 8 दिवसात परत 8 दिवसांनी लग्नच करून टाकलं. तर माझं अरेंज मॅरेज आहे. काय झालं होतं, प्रसंग असं होतं की मी जेव्हा MSc करत होती फर्स्ट इयरला, तेव्हा माझी एक शाळेची मैत्रीण होती अवंती. तर तिचं लग्न होतं आणि ते तिचे मामा आहेत. तर तिच्या लग्नात मला बघितलं होतं, पण त्या वेळेस किंवा तेव्हा काही प्रसंगच नाही झालं लग्नात. मग ती गोष्ट गेली 2 वर्षाला ती आगे फॉरवर्ड झाली ती. मग तेव्हा मग प्रसंग झालं की काय करायचं, मग लग्न ठरवून द्यायचं. मग एक आठवड्यात माझ्याकडचे त्यांच्याकडे गेले बघायला. मग तुम्ही कधी एकमेकांना बघितलं? आम्ही लग्नात बघितलं होतं. मग पुढच्या आठवड्यात ते माझ्याकडे आले होते, आमच्या घरी आले होते बघायला. तेव्हा बघितलं, तेव्हा बोलणं झालं आणि 2 आठवड्यानंतर आमचं तिलक झालं आणि मग लगेच लग्न. हो. तुमच्याकडे फार फास्ट आहे. कोविड हा टाइम असा होता की कोविड लग्नाचाही व्हायरस आला होता. बरं, तुम्ही मैत्री तुमची झाली एका नाचामधून, बरोबर? कसे आहेत तुमच्या 6 जणींचे स्वभाव? कोण सांगेल? असं म्हणतात मिक्स आहे. कोणी रागीट आहे, कोणी खूपच जास्त प्रमाण आहे, कोणी खूपच. कोण रागीट आहे? त्या रागीट आहे. इतकी प्रेमळ आहे की त्याच्यानंतर ते जे जीव लावते ना आम्हाला सगळ्यांना, ते आम्हाला खूप आवडतं. आम्ही तिला ताईसारखं मानतो. म्हणजे आमच्यामध्ये सिनियर असल्यामुळे. पण चला बाई, रागीटपणा त्यांच्याकडे. शांत कोण आहे तुमच्याकडे? ही शांत आहे. शांत आहे. चिरचिर करणार कोण आहे? 4 जण. हो, सतत हे सगळं बोलल्यावरती घरी आज खुश होतील. त्यांच्या मनातली गोष्ट कोणीतरी सांगतात, त्यांना खूप आनंद. पण कसे आहेत मिस्टर? कसे तुमचे मिस्टर? माझे मिस्टर खूप छान आहे स्वभावाने, गोड स्वभावी म्हणू शकतो आपण, पण त्यांच्या गोडपणाचा मी फायदा नाही घेत. माझे मिस्टर पण खूप छान, असं म्हणता येईल की ऑलराऊंडर आहेत. बोलकार आहे, स्मार्ट, हँडसम आणि सगळं सांभाळून घेतात. इतकं सगळं असताना तुम्ही चिडचिड का करता? कारण त्यांना टूर्स बिझनेसमुळे सारखं बाहेर जावं लागतं. काय करतात ते? प्रकाशनाचा आमचा व्यवसाय आहे आणि पुस्तकं. सप्लायमुळे साठी करावं लागतं त्यांना. तर माझी ही कंप्लेंट असते की तुम्ही मला वेळ नाही देत, तुम्ही मला वेळ नाही नाही देत. तुम्हाला देतात. मग आता अजून काय घरात बसायचं? मिस्टरांचा स्वभाव कसा आहे? त्यांचं असं आहे की ते असे दिसतात खूप रफ टफ आहे, बोलणार नाही जास्त काही उद्धट, पण घरी खूप फ्रेंडली नेचर आहे. मतलब वाटत नाही की हा व्यक्ती जो घराच्या बाहेर असा होता तो घरात एवढं बिंदास आणि फ्रेंडली आणि फ्रँक राहणार घरी.
असं वाटत नाही. बघा अशा तुम्ही, कारण तुम्ही चांगल्या आहात म्हणून घरच्यांना तुम्ही चांगलं ठेवलेलं आहे. आणि जी काही भांडणं भडास आहे ती मैत्रिणीमध्ये काढत असतो आम्ही. पण तुमच्यापैकी किती जणांचे मिस्टर सांगतात की बाई जरा शांत राहा? कोण बोलतो तुमचे? तुमचे पण काय म्हणतात? मी मतलब काय होतं की विषयाच्या विषय निघते आणि विषयाच्या विषयांतर होऊन जाते नेहमी. ते इतकं म्हटलेलं ते खूप स्ट्रेच होऊन मग ते खूप जास्त होऊन मग ते असं म्हणतात बाई जरा शांत जाऊ दे, सोडू यार, काय हिला म्हणायचं सोड. मग तेच येतात की हा ठीक आहे शांत हो शांत हो, रडू नको, तू जा, झालं आता झालं, तेच समजा. रडू नको. कोण रडतं? मिस्टर नाही. अच्छा, तुमच्या बाबतीत काय होतं? माझ्याकडे तर तेच मी म्हणजे थोडी आता आमच्या दोघांमध्ये झालं तर मी जास्त बोलते. तर ते म्हणतात की शांत हो, बस झाला आता, टॉपिक क्लोज कर. पण तुम्ही नाही करत, तुम्ही खेचत राहता. खेचत राहता तुम्ही. हे काय असतं? असं का करता तुम्ही? सांगा ना जरा आम्हाला, का असं वागतं तुम्ही? सर पण मला असं वाटतं की लाईफ मध्ये स्पाइस व्हायला पाहिजे. मतलब जास्त अगर गोड गोड राहणं मग डायबिटीज पण होऊ स्पाइस व्हायला पाहिजे, पण तो तुमचा स्पाइक होतो खेळायचा. नाही पाणी केवढा टोचतो. फ्लेवर असतं, कधी खट्टा कधी तसंच. एकमेकींच्या घरी जाता हो सगळ्या जणी? एक इन्सिडेंट सांगायचं तुम्हाला. आमच्यासोबत असं झालं, बाई पण भारी पिक्चर बघायला आम्ही सगळ्यांनी झालं, रेडी झालो होतो. तिची पण खूप इच्छा होती प्रियंकाची, पण तिच्याकडे पाहुणे येणार आणि त्यांना नाही म्हणू शकत तर नाही. महिनी मस्त पावभाजीचा घाट घातला, सगळं केलं आणि वेळेवर ते पाहुणे पण नाही आले आणि पिक्चर पण गेला. पूर्ण मूड फोन केला की मी पावभाजी बनवली आहे इतकी छान आणि पाहुणे पण आले नाही, असं करा ना तुम्हीच या, आपण इथे मस्त एन्जॉय करू, पावभाजी खाऊ आणि मस्ती करू. मग त्याच्यानंतर आम्ही इतकी धमाल केली तिच्यामध्ये, चित्रपटाची आम्हाला मजा आली. म्हणजे तुम्ही चित्रपट बघितला, घरी जाऊन पावभाजी खाल्ली. याला म्हणतात बाई पण भारी. आज क्षमा मागायची असेल तर तुम्ही कोणाची मागा? तसं तर सगळ्यांची क्षमा मागेल, पण खास करून माझ्या आई वडील आणि सासू सासऱ्यांचे, कारण कधी आपण नकळत त्यांना काहीही बोलून जातो. त्याबद्दल मी आपले खूप खूप क्षमा मागते, मला माफ करा. मी पण माझ्या पप्पांची क्षमा, कारण की ते आता इथे नाही आहे, ते कोविडमध्ये गेलेले. तर म्हणजे मी जेव्हा म्हणजे लग्नाच्या आधी एकदा खूप बोलली त्यांना, तर आज मला त्याचं कळत आहे की मी का बरं अशी बोलली. मी आज त्यांच्याशी क्षमा मागते पप्पा की मी खूप चुकीचं बोलले. पण त्यांचा आशीर्वाद आहे तुमच्यावर. मी माझ्या सासूबाईंना म्हणेन, कारण की खूप छान आहेत त्या आणि माझी नेहमी मदत करते. पण कधी कधी माझी छोटा बेबी असल्यामुळे माझी चिडचिड होते, तर त्या नेहमी माझ्या बाळाला सांभाळून घेते आणि मला पण की असू दे, मी बघते, तू जा, तुला कुठे जायचं आहे ना. आता पण माझे बाळ माझ्या सासूबाईकडे आहे आणि मी इथे आलेली आहे, त्याच्यामुळे त्याची क्षमा मागेल की त्या नेहमी मला सपोर्ट करतात आणि मला कुठेही जायचं असं की तू जा, मी बघते आणि असं करते. त्यामुळे मी क्षमा मागते माझ्या आईला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.